2, 3, गो. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? SBI POचा काल रिझल्ट लागलाय. तर ज्याही मुलांची मेन्स आहे त्यांचा प्रश्न आहे की सर SBI POच्या मेन्समध्ये स्कोर खूप कमी येतोय. त्यांनी काही दिल्या होत्या आधी मेन्सच्या एक्झाम्स, मॉक टेस्ट. तर मग आता त्याला बॅलन्स कसं करायचं आणि पुढे बाकीचा पण सीझन आहे आपला. तर सगळ्यात पहिली गोष्ट, SBI POच्या मेन्समध्ये जर स्कोर कमी येत असेल तर त्याचं टेन्शन नका घेऊ. मागच्या वर्षी जे मुलं सिलेक्ट झाले त्यांची सेम सिच्युएशन होती. मॉक टेस्ट अवघडच असतात, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही जजच करू नका. मग सर आता आम्ही SBI POचा अभ्यासच नाही करायचा का, एवढी डिफिकल्ट लेवल? मलाही असं वाटतं की एवढी डिफिकल्ट लेवल करायची गरज नाही, कारण जे मुलं सिलेक्ट झाले तुम्ही त्यांची COT बघा. गजाननचा आहे, बऱ्याच जणांचा आहे. त्यात त्यांनी सांगितलं होतं की सर आम्ही फक्त सिलेक्टेड इझी पार्ट केला. सो SBI POला तुम्हाला टाइम खूप जास्त लागणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, पण ते तुम्हाला एकट्याला नाही सगळ्यांनाच लागणार आहे. तर मला असं वाटतं की जे आपलं रेग्युलर प्रिपरेशन आहे, IBPS POचं आहे पुढचं, किंवा RRBचं आहे, जे पण मेन्सचं प्रिपरेशन आहे टिपिकल, त्यालाच तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे. आणि त्याच्यामधनं पेपरमध्ये फक्त जेवढे इझी करता येईल तेवढे इझी करायचे. इझी म्हणजे ते पण लेंदीच असतील, बस त्याचा विचार करा. ठीक आहे. सो SBI POचा अभ्यास करायचाच नाही का, असं बिलकुल नाही करायचा, पण त्याच्या स्कोरचा, मॉक्सचं टेन्शन नाही घ्यायचं. तो जो आपला रेग्युलर अभ्यास आहे तो बिलकुल चालू ठेवा. सगळं सोडून फक्त SBI POवर नका शिफ्ट हो. ठीक आहे. दिवसातला फार तर फार 1-1.5 तास एक्स्ट्रा तुम्ही अवघड क्वेश्चन्सला देऊ शकता. बाकी मला वाटतं मॉडरेट लेवलची प्रिपरेशनच करायला पाहिजे. ठीक आहे. चलो, तर 10 दिवस आहेत मला वाटतं, तर तुम्ही जास्त लोड न घेता जे आपलं रेग्युलर चाललंय त्याचा विचार करा, म्हणजे तुमचं टेन्शन बरोबर कमी होईल. ठीक आहे. चलो, स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय.